नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 मराठी व्याकरण पेपर 1 व पेपर 2 साठी आपण नियोजन केलेले आहे 84 दिवसाचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा TET मराठी व्याकरण अत्यंत महत्त्वाचा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे आणि या विषयाची आपल्याला सखोल तयारी करायची आहे. आपल्याकडे 84 दिवस आहेत आणि आपण त्याचं 4 टप्प्यात नियोजन केलेलं आहे. आता बघा, पहिला टप्पा पायाभरणी म्हणजे 1 ते 21 दिवसामध्ये आपल्याला 3 आठवड्यामध्ये मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता 1 ते 7 दिवसामध्ये वर्णविचार यावर आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे वर्णविचारामध्ये स्वरादी, व्यंजने, उच्चारस्थानी आणि संधी यावर आपण अभ्यास करणार. त्यानंतर 8 ते 14 दिवसामध्ये शब्दाच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण आणि त्यांचे प्रकार यावर आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर 15 ते 21 या दिवसामध्ये शब्दांच्या जाती म्हणजे क्रियापद, क्रियापदाचे काळ, काळानुसार होणारे बदल या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत. बघा, 1 ते 21 दिवसामध्ये या 3 टॉपिकवर आपला परिपूर्ण असं आपण अभ्यास करून घेणार आहोत. यानंतरचा टप्पा दुसरा मराठी म्हणजे काठिण्य पातळीचा जो असल्याबशी टप्पा दुसऱ्यामध्ये, त्यामध्ये आपण 22 ते 42 दिवसामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने मराठी व्याकरणातील जे सगळ्यात जास्त अवघड भाग आहे त्याची या भागामध्ये सुरुवात होत आहे. बघा, 22 ते 28 या दिवसामध्ये आपण अव्ययी, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयन्वी आणि केवल प्रयोगी याचा आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर 29 ते 35 या दिवसामध्ये प्रयोग म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी, भावे याचा सुद्धा आपण अभ्यास करणार. यानंतर 36 ते 42 दिवसामध्ये समासाचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आता यानंतरचा टप्पा तिसरा टप्पा म्हणजे 43 ते 63 दिवसाचा टप्पा. या TETमध्ये 10 ते 12 प्रश्न 100% विचारले जातात. बघा, 43 ते 49 वाक्याचे प्रकार, मग केवळ वाक्य असो, मिश्र, संयुक्त याचा आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर 50 ते 56 म्हणजे अलंकारावर जसे खूप वेळा प्रश्न विचारलेले असतात. मग उपमा असो, उत्प्रेक्षा, रूपक यावर आपण खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर 57 ते 63 शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध लेखनाचे नियम यावरही प्रश्न विचारलेले आहेत. यानंतरचा चौथा टप्पा आहे 64 ते 84. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आतापर्यंत आपण केलेला अभ्यास, आपण केलेलं पूर्ण सोडवलेले उदाहरणं यासाठी आपण त्याचा सराव करणं. मग बघा, 64 ते 75 या दिवसामध्ये मागील ज्या झालेल्या परीक्षेचा पूर्ण आढावा अभ्यास करून प्रश्नपत्रिकेचे PYQ सोडवणे, विश्लेषण करणे याचा अभ्यास करायचा. त्यानंतर 76 ते 80 दिवसामध्ये उतारा आणि कविता यावरही प्रश्नाचा सराव करा, कारण यातली प्रश्न एकही चुकता कामा नये. आणि 81 ते 84 अति महत्त्वाच्या सूत्रांचा, नियमांचा शेवटची उजळणी करा. या दिवसामध्ये आपल्याला 100% 30 पैकी 30 मार्क पडतील याची मी तुम्हाला गवाही देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीसाठी जर आपण या नियोजनानुसार अभ्यास केला तर 30 पैकी 30 मार्क पडायला काहीही हरकत नाही, कारण आपल्याकडे 84 दिवस आहेत. बघा, आपण याच्यात मराठीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मोरा वाळंबे सरांचं म्हणजे सुगम मराठी व्याकरण या पुस्तकातूनच अभ्यास करा आणि जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि रोज सकाळी 1 तास तरी मराठी या विषयावर अभ्यास करा, कारण मराठी हा विषय सोपा तितकाच पण अवघडही तितकाच आहे. यासाठी रोज तुम्ही मराठी या विषयाचा अभ्यास करा, म्हणजे परीक्षेला जाता आपण कोणताही प्रश्न विसरता कामा नये. याच्यात काय होतं, थोडं जम्बलिंग होत असतात, त्यामुळे अभ्यास करताना थोडा विचारपूर्वक अभ्यास करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.